गोंदियाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडेल। भाजपाला हा काँग्रेसचा आणखी एक धक्का म्हणावा लागेल। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। गोंदियाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचा आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश पार पडणार आहे आणि त्यामुळे भाजपाला हा एक मोठा धक्का म्हणावा लागणार आहे। काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी आशिष सध्या आपल्यासोबत आहेत। आशिष, आपण पाहतोय भाजपाला हा मोठा धक्का म्हणावा लागणार आहे, कारण आज गोपालदास अग्रवाल यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होईल। नक्कीच हा भाजपाला मोठा धक्का आहे आणि हे गोपालदास अग्रवाल, माजी आमदार गोपालदास अग्रवाल हे फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जात होते। त्याचबरोबर शिशुपाल पटले यांनी सुद्धा भाजपाला, या दोन्ही नेत्यांनी भाजपाला राम राम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि 2019 मध्ये गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला होता। मात्र अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांना हरवलं होतं आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा यांची घरवापसी होत आहे आणि हा मोठा कार्यक्रम इथे आयोजित होत आहे। काँग्रेसच्या वतीने मोठा मेळावा आहे। त्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती होणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला हे सुद्धा इथे येणार आहे। या मंचावरून जे तयारी आहे इकडे जे तयारी इथे होणार आहे, मोठ्या संख्येत लोकांची उपस्थिती सुद्धा इथे होणार आहे आणि नक्कीच या मंचावरून मोठी घोषणा सुद्धा होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे। आणि ज्याप्रमाणे हा पक्षप्रवेश होत आहे, भाजपाला मोठा धक्का आहे आणि त्यासोबत देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जाणारे माजी आमदार गोपालदास अग्रवाल हे सुद्धा आता काँग्रेसमध्ये घरवापसी करताना हा मोठा धक्का मानला जात आहे। हो, नक्कीच आशिष, या पक्षप्रवेशाकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।